देवदर्शनाच्या प्रवासावर काळाचा घाला. सातारा लातूर मार्गावर भीषण अपघात. आजोबा नातीचा जागीच मृत्यू. खराब रस्त्यांमुळे पुन्हा निष्पाप जीवांचा बळी. आजची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबावर काळाने अचानक झडप घातली आणि आनंदाचा प्रवास क्षणात दुःखद शोकांतिकेत बदलला. सातारा जिल्ह्यातील कोडोली परिसरात राहणारे अशोक निकम हे आपल्या कुटुंबासह तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी अल्टो कारने पहाटेच्या सुमारास निघाले होते. शांत वातावरण, मनात श्रद्धा आणि देवदर्शनाची ओढ. मात्र सातारा लातूर मार्गावरील धुळदेव परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि अर्धवट राहिलेल्या कामामुळे वाहन चालवताना चालकाचा ताबा सुटला. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कार तब्बल 3 वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात अशोक निकम आणि त्यांची नात लक्ष्मी निकम यांचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे म्हसवड येथील संचित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सातारा सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले असून आतापर्यंत 14 ते 15 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुर्दशा आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर असा काळाचा घाला कोसळणे अत्यंत वेदनादायी आहे. हा केवळ अपघात नसून खराब रस्त्यांमुळे झालेली एक शोकांतिका असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.